मैनाबाई, ओ मैनाबाई, नमस्कार छोटा हवालदार. काय म्हणता या? धंद्याला जोरात चालू आहे म्हणे. हा, धंदा पाणी एकदम जोरात चालू आहे. काय म्हणता? काय नाही, जरा बंद करावा म्हणलो. काय गावातले लोक कंप्लेंट करू राहिल्या. काय कंप्लीट करताय? दारू लयच प्यायला लागले लोक म्हणे गावात. लोक पिऊ राहिले ना, मी त्यांना पाचते का काय? हा तर ठीक आहे, पुढे दारू प्यायला लागले, त्यांच्या बायकांना मारहाण करून राहिले. अहो, लोकांना मी म्हणते का दारू प्या, ते माझ्याकडे दारू घ्यायला येतात. माझा धंदा आहे, मी तर काही बोलू शकत नाही त्यांना. आता 2-3 बाया आल्या त्या गावातल्या. आता मग त्यांच्या नवऱ्याला तुम्ही घेऊन जा ना. ते म्हणे त्या मैनाबाईला सांगा म्हणे काय सांगा? धंदा बंद करायला हवा म्हणे. मी धंदा कधीच बंद करू शकत नाही, माझा बचपन पासून धंदा आहे हा. हा, पण आता त्या गावातल्या बाया सांगू राहिल्या म्हणून तुला करणं लागेल धंदा बंद. माझा धंदा कधीच बंद होणार नाही. असे मोठे मोठे हवालदार येऊन गेले, तुम्ही तर काहीच नाही माझ्या पुढं. तुम्ही तर छोटा हवालदार आहे. म्हणजे छोट्या हवालदारला कमी समजते का तू? कमी तर तुम्हाला समजत नाही, पण मग असे मोठे मोठे येऊन गेले माझ्या धंद्यामध्ये. मी कोणालाच काय जुमले नाही. दिसायला छोटू आहे मी, पण काठी पाय कशी. काठी बरोबर आहे, तुमची हाईट एवढीच आहे बा काठी. ती काठी माझं काहीच बिघडू शकत नाही. हा का? हा, माझा आला वाटतं तुला. अहो साहेब, माझं कुणीच काय वाकडं करत नाही. हा का? हा, नवीन साहेब आले माहिती आहे तुला आता? कुणी बी येऊ दे तर, हा का? कुणी बी येऊ दे. माझ मोडल्यावर समजेल तुला मग. काय पाठवून दे त्याला माझ्याकडे, काय होत नाही, मला माहिती आहे. बर, हा, हे माझ्याकडे धंदा धंदा बंद नाही करायचा. बंद करणार नाही. माझ्याकडे परत धंदा बंद करायला यायचं बी नाही. तुम्हाला काय चहा पाणी पाहिजे तर घ्या आणि चला निघा. छोटा हवालदार चहा पाणी घेतो का? छोटं काय, मोठे मोठे घेऊन गेलेत माझ्याकडून हवालदार. मी त्यांच्या वाणी नाही लाचखोर. लाचखोर नाही तुम्ही, बरोबर घ्यायला. आज नाही होते तुम्ही घेऊन मी टाकता. लाचखोर नाही, मी गरिबांचा कैवारी हे नाही करणार आहे. आम्हाला माहिती आहे पोलीस लोक किती गरीबाच्या कैवारी असतात तर. आम्हाला सगळं माहिती आहे. ह्या हाताने देतात आणि ह्या हाताने हे करतात. सगळेच पोलीस तसे नाही राहत. नाव नको ठेव पोलिसांना. रट्टे बसल्यावर समजेल तुला मग. माझ्या गेट पर्यंत कोणी येऊ शकत नाही, पण तुम्ही छोटा हवालदार आहे म्हणून आले तुम्ही इथपर्यंत. हा. तिकडून तिकडे माणसं बाहेर जाता. हा का? हा, मैनाबाई पर्यंत यायला हिंमत पाहिजे. महिनाबाई. मैनाबाई पर्यंत यायला हिंमत पाहिजे, हिंमत. बर, मग सांगतो साहेबांना उद्या. माझा खानदानी परंपरा धंदा आहे हो. गाडी घेऊन येतो मग मोठी उद्या साहेबांसोबत. तुम्ही गाडी काय, तुम्ही 4 डबे घेऊन या, मला काही फरक पडत नाही. अगं बाई, ऐक जरा, समजून घे. हे बा साहेब, तुम्हाला चांगलं माहिती आहे माझा परपंच त्याच्यावरच आहे. महिनाबाई माझा एक, दुसरा काही धंदा कर. हे बा साहेब, मला दुसरा धंदा होत नाही. काय धंदा करू मी? भाजीपाल्याचा कर, नाही तर दुसरा काहीतरी कर ना. हे बा साहेब, मला काय ते धंद्यामध्ये इंटरेस्ट नाही. त्याच्यात काही जास्ती कमाई नसते. माझ्याकडे भांडवलला बी पैसे नाही. तुम्ही देता का काही? देतो ना, मी देतो 10-15 हजार रुपये तुला. 10-15 हजारात माझं काय होणार आहे? मग मेसला लय झाले तेवढे चालू करायला. नाही नाही नाही, कमसे कम 50 हजाराची मदत करता का? मी हे बंद करते. काय डोकं बिकं आउट आहे का तुझं? 50 हजार. मग आता भांडवल भरायला लागतं. गहू तांदूळ राशन किती मेहनत राहते. मी एवढं थोडं लागणार सुरुवातीला. नाही तेवढंच लागणार. देता का? नाही तर मग माझा धंदा चालू राहतो. 10-15 हजार होऊन जाईल मेसचं. नाही नाही, 10-15 हजार माझं काहीच होत नाही. मग भाजीपाल्याचं कर. एवढं उन्हात कोणते मरत बसले 200-300 रुपयासाठी? मला ते पण नाही जमणार. काय म्हणजे तुला आरामाची खायची सवय लागली तुला. दारूचेच पैसे आवडतात गोरगरिबांचा तळतळा घ्यायला. त्याच्यावरच एवढी मोठी मी गोरगरीब काय मी म्हणते का त्यांना माझ्याकडे या? ते माझ्याकडे चालत येतात. ते बरोबर आहे. तुझी थोडी चुकी आहे. तू थोडी त्यांना बोलावलं जाते. त्यांना घेतल्याशिवाय होत नाही, मला पैसे पाहिल्याशिवाय होत नाही. हा, तुला पैसेच पाहिजे ना. थांब, दाखवतो तुला मी. थांब आता. ते काय दारूचा धंदा बंद करत नाही. बोलतो मी साहेबांना. तुला आहे ना आतमध्ये टाकायला होता आता. पोलीस माझ्या गेट पर्यंत सुद्धा येत नाही. तुम्ही जा. माझ्या नको नादी लागू. नाही तुझा धंदा बंद केला ना, नावाचा छोटू नाही मी पण. बरं बघा साहेब, तुम्ही जा आता. मी बघते मग. बघा तो सांगतो मी साहेब. हा, जा बघू. माझंच म्हणतो. जा साहेब, कशाला उगाच तुमच्या इज्जतीचा भाजीपाला करून घेता. जा. लयच माझ आला या बाईला. बरं, दारूचा फुकटचा पैसा भेटतो त्याच्यामुळं माझे. पहिला हवालदार बघितला मी एवढा प्रामाणिक आणि कडक. थोडे दिवस मला बंदच करावं लागेल हे, नाही तर परत मला टाकायच्या बाई मध्ये. आवरून घेते धंदा पाणी आजच्या दिवस, नंतर दारू बंद करून द्यावं लागेल मला. ही हॅलो. डोक्याला ताणच होईल नाही तर. हा, काय रे?